अशा परिस्थितीमध्ये यापुढे राजकीय पक्षांनी काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं ना, राहुलजी तुम्हाला, की कारण ज्या म्हणजे तुम्ही जर तुमच्या कॉन्स्टिट्यूशन व्यवस्थित इलेक्शन कमिशन बरोबर नाही मला वाटतं नाही मला वाटतं की भारतात पहिल्यांदा भारताच्या घटनात्मक इतिहासात पहिल्यांदा मला वाटतं राजकीय पक्ष कोणता हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायची पाळी आली आहे। त्याचप्रमाणे राजकीय पक्षच व्हिप अपॉइंट करू शकतो हे पण स्पष्टपणे आता उल्लेख याचा झालेला आहे। त्याचप्रमाणे आपण बघितलं तर अनेक असे नवीन फंडामेंटल प्रिन्सिपल्स या जजमेंट आणि या मॅटरमधनं आज लॉ ऑफ द लँड झालेले आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की शेड्यूल 10 खालचा कायदा डिफेक्शनचा जो आहे तो एक इव्हॉल्विंग कायदा आहे आणि तो सातत्याने इम्प्रूव्ह होत राहतो, त्याच्यात संशोधन होत राहतं, प्रसंगानुसार त्याच्यात नवीन तरतुदी येत असतात। तर मला खात्री आहे संसदीय लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी हा कायदा वेळोवेळी योग्यरित्या त्याच्यात सुधार केला जाईल। आपल्याला माहितीच आहे की 10-20 वर्ष 15 वर्षापूर्वी हा कायदा आज जेवढा बळकट आहे तेवढा बळकट नव्हता। त्याच्यात मास डिफेक्शनसाठी स्प्लिटचं डिफेन्स अवेलेबल होता, आता तो अवेलेबल नाहीये। आता फक्त मर्जरची पॉसिबिलिटी आहे। त्यामुळे असे अनेक तरतुदी तुमच्याकडे बहुमत असेल आणि तुम्ही जर हे प्रूव्ह करू शकलात की पक्षाच्या लीडरशिप स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम आहे, कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनकडे पोहोचलं नाहीये, तर पक्षासहित तुम्ही ते डिफेक्शन करू शकता असं नाही का वाटत? उद्धव ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत म्हणूनच लोक म्हणतात की 2019ला अमित शाह त्यांना जाऊन भेटले होते, त्यांच्याबरोबर युती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यावेळेस काही एकनाथ शिंदे आणि कार्यकारिणी बरोबर बसून शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय झालेला नव्हता। अशा परिस्थितीमध्ये हे जे नवीन आता झालेलं आहे त्याच्यात एक नवीन गोष्ट समोर येईल असं नाही का वाटत? नाही बघा, मी एक विधानसभा अध्यक्ष म्हणून जेव्हा एक पिटिशनचं ठरवत असतो तेव्हा एक क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काम करत असतो। त्यामुळे जर आणि तरवरती भाष्य करणं मला वाटत नाही ते योग्य राहील। परंतु आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या वेळेला निर्णय घेतो, जेव्हा आपण ठरवतो कोणती व्यक्ती एखाद्या पक्षात निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, ते कोणाच्या सांगण्याने किंवा कोणाच्या रेकग्निशननी ठरू शकत नाही। ते ठरवण्यासाठी आपल्याला पक्षाचं संविधान बघायला लागतं। आज शिवसेनेचं संविधान जे मी वाचलं आणि जे मला समजलेलं आहे 1999 साली जे झालंय त्याच्यात कार्यकारिणी म्हणजेच आपलं त्यांची जी प्रतिनिधी सभा आहे आणि सर्वोच्च बॉडी जी आहे नेते मंडळ जे आहे त्यांच्याकडे सर्वोच्च अधिकार गेले आहेत आणि त्या नेते मंडळीत पक्षाचे अध्यक्ष सर्वोच्च नेते असतील असं सांगितलंय। पण सर्वोच्च अधिकार घ्यायचा निर्णय घ्यायचा अधिकार हा त्या बॉडीकडे आहे, इंडिव्हिज्युअलकडे नाहीये। आणि म्हणूनच त्या बॉडीने निर्णय घेणं अपेक्षित होतं या संदर्भातला। परंतु त्या बॉडी संदर्भातच स्प्लिट असल्यामुळे नेमकी त्या बॉडीचा मेजॉरिटी निर्णयही आपल्याकडे समोर नसल्यामुळे आपण या संदर्भात कुठचंही ग्राह्य अशी बाब धरू शकलो नाही।